हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाराष्ट्र लोअर डिव्हिजनसाठी मॉक पेपर 7 सॉल्व्ह करत आहे, जो आहे फायनान्स अकाउंट अँड ऑडिटिंग. ठीक आहे. तसंच अकाउंट प्रोफेशनल नॉलेजची PDF अवेलेबल आहे. ज्यांना PDF हवी असेल त्यांनी गिवन नंबरवर मेसेज करा, तिथे व्हॉट्सअप करा, तिथे तुम्हाला PDF अवेलेबल होऊन जाणार. ठीक आहे. तर आज आपण मॉक पेपर 7 सॉल्व्ह करत आहे. याच्या आधी आपण 6 मॉक पेपर ऑलरेडी सॉल्व्ह केलेले आहे. असेच कंटिन्यू आपण मॉक पेपर सॅटर्डे संडे सॉल्व्ह करत राहू, जेव्हापर्यंत एक्झाम येत नाही तेव्हापर्यंत. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करून घ्या, जेणेकरून मला पण प्रोत्साहन मिळेल की मी तुमच्यासाठी असेच व्हिडिओ बनवू शकणार नाही. जर तुमचे प्रोत्साहन नसेल तर मी असे व्हिडिओ बनवू शकणार नाही. त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा, जेणेकरून तुम्हाला असेच कंटिन्यू व्हिडिओ मिळतील. तर चला स्टार्ट करूया आपण. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा. विच कन्सेप्ट डिसअलाव रेकॉर्डिंग फ्युचर इन्कम इन प्रेझेंट फायनान्शियल? भविष्यातील उत्पन्नाचे सध्याच्या आर्थिक विवरणात लेखांकन न करण्याची संकल्पना कोणती आहे? तर बघा, ऑप्शन आहे ॲकरल, मॅचिंग, प्रुडन्स अँड कन्सिस्टन्सी. तर करेक्ट आन्सर आहे इथे प्रुडन्स. प्रुडन्स म्हणजे सावधगिरी. ठीक आहे. नेक्स्ट. विच फायनान्शियल मेट्रिक मे इम्प्रूव्ह डिस्पाइट फॉल इन प्रॉफिट? बघा, नफा कमी होतानाही कोणता आर्थिक गुणोत्तर सुधारू शकतो? तर बघा, ऑप्शन आहे ग्रॉस मार्जिन, सेकंड रिटर्न ऑन इक्विटी, थर्ड डेप्ट इक्विटी रेशियो अँड फोर्थ इंटरेस्ट कव्हरेज. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, डेप्ट इक्विटी रेशियो, कर्ज इक्विटी गुणोत्तर. नेक्स्ट, थर्ड, अन असेट रिव्हॅल्युएशन सरप्लस इज टिपिकली शो अंडर. मूल्यांकन मूल्यांकनाधीन मालमत्तेतील अधिशेष खालीलपैकी कुठे दाखवतात? तर बघा, ऑप्शन आहे लायबिलिटी, करंट असेट, रिझर्व्ह अँड सरप्लस अँड फोर्थ कॉन्टिजेंट लायबिलिटी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, रिझर्व्ह अँड सरप्लस, राखीव व अधिशेष. नेक्स्ट, फोर्थ, इन GST कंपोजिट सप्लाय इज टॅक्स ॲट रेट ऑफ. GST अंतर्गत संयुक्त पुरवठ्यावर कर दर कोणत्या प्रमाणावर लावला जातो? बघा, ऑप्शन आहे हायेस्ट कंपोनंट रेट, सेकंड रेट ऑफ प्रिन्सिपल सप्लाय, थर्ड 0% अँड फोर्थ मीन ऑफ ऑल सप्लाय. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, रेट ऑफ प्रिन्सिपल सप्लाय, मुख्य पुरवठ्याचा दर. नेक्स्ट, फिफ्थ, if the audit evidence is persuasive but not conclusive, the auditor should. जर लेखा परीक्षण पुरावे विश्वासार्ह पण निर्णायक नसतील तर लेखा परीक्षकाने काय करावे? तर बघा, ऑप्शन आहे इश्यू क्वालिफाईड ओपिनियन, सेकंड विथहोल्ड द रिपोर्ट, थर्ड एक्सेप्ट द प्रोफेशनल स्पेक्टिझम अँड फोर्थ आस्क फॉर मोर फीस. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, एक्सेप्ट विथ प्रोफेशनल स्पेक्टिझम मीन्स व्यावसायिक साशंकतेसह स्वीकारावे. नेक्स्ट, सिक्स, अनरिअलाइज गेन ऑन रिव्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट इज ट्रीटेड ॲज. गुंतवणुकीच्या पूर्ण मूल्यांकनावर अद्याप न साकारलेला नफा खालीलपैकी कसा मानला जातो? तर बघा, ऑप्शन आहे रेव्हेन्यू इन्कम, सेकंड नॉन कॅश ॲडजस्टमेंट इन प्रॉफिट अँड लॉस, थर्ड OCI मीन्स अदर कंपरेन्सिव्ह इन्कम अँड फोर्थ डेफर्ड इन्कम. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, OCI अदर कंपरेन्सिव्ह इन्कम, इतर व्यापक उत्पन्न. नेक्स्ट, सेवन, इन कॉस्ट शीट इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज जनरली. खर्च पत्रकात भांडवलावरील व्याज सामान्यतः काय मानले जाते? बघा, ऑप्शन आहे फिक्स कॉस्ट, व्हेरिएबल कॉस्ट, नॉट कन्सिडर्ड, डायरेक्ट कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, नॉट कन्सिडर, विचारात घेतले जात नाही. नेक्स्ट, एट, विच ऑफ द फॉलोइंग विल नॉट अफेक्ट कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेशन? खालीलपैकी कोणता घटक कार्यशील रोख प्रवाहावर परिणाम करत नाही? तर बघा, ऑप्शन आहे डेप्रिसिएशन, सेकंड प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट, थर्ड डिव्हिडंड पेड अँड फोर्थ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, डिव्हिडंड पेड, दिलेला लाभांश. नेक्स्ट, नाइन्थ, सेक्शन 44 AD अप्लाइज टू. कलम 44 AD कोणावर लागू होते? बघा, ऑप्शन आहे कंपनी, LLP, इंडिव्हिज्युअल अँड HUF अँड फोर्थ कोऑपरेटिव्ह सोसायटी. तर करेक्ट आन्सर आहे इंडिव्हिज्युअल अँड HUF, व्यक्ती व हिंदू अविभक्त कुटुंब. नेक्स्ट, टेन्थ, मॅचिंग प्रिन्सिपल वर्क बेस्ट विथ. जुळवणी तत्व मीन्स मॅचिंग प्रिन्सिपल खालीलपैकी कोणत्या लेखा पद्धतीत सर्वाधिक लागू पडते? बघा, ऑप्शन आहे कॅश अकाउंटिंग, ॲकरल अकाउंटिंग, हायब्रिड अकाउंटिंग, टॅक्स अकाउंटिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, ॲकरल अकाउंटिंग, आकारणी लेखा पद्धत. ठीक आहे. नेक्स्ट, 11, विच इज नॉट अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द ऑडिटर. खालीलपैकी कोणती जबाबदारी लेखा परीक्षकाची नाही?
तर बघा ऑप्शन आहे डिझाईन इंटरनल कंट्रोल, सेकंड ऑप्टेन ऑडिट एव्हिडन्स, थर्ड इव्हॅल्युएट रिस्क अँड फोर्थ एक्सप्रेस ओपिनियन. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट डिझाईन इंटरनल कंट्रोल, अंतर्गत नियंत्रणाची रचना करणे. नेक्स्ट 12th निगेटिव्ह वर्किंग कॅपिटल इम्प्लाइज, नकारात्मक कार्यरत भांडवल याचा अर्थ काय. तर बघा ऑप्शन आहे असेट ग्रेटर दॅन लायबिलिटी, सेकंड लायबिलिटी ग्रेटर दॅन असेट, थर्ड क्विक असेट इक्वल्स टू क्विक लायबिलिटी अँड फोर्थ लिक्विडिटी क्रंच. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ लिक्विडिटी क्रंच, रोख तुटवडा. नेक्स्ट 13 which GST return is filed by composition dealer quarterly. संमिश्र योजना मीन्स कंपोजिशन स्कीम अंतर्गत व्यापारी कोणता जीएसटी परतावा त्रैमासिक भरतो. तर बघा ऑप्शन आहे GSTR 1, सेकंड GSTR 3B, थर्ड GSTR 4 अँड फोर्थ GSTR 9. करेक्ट आन्सर आहे थर्ड GSTR 4. नेक्स्ट 14 which of the following is not a part of audit planning. खालीलपैकी कोणता भाग लेखा परीक्षण नियोजनाचा भाग नाही. तर बघा ऑप्शन आहे मटेरियलिटी असेसमेंट, सेकंड सिलेक्टिंग ऑडिट टीम, थर्ड रायटिंग ऑडिट रिपोर्ट अँड फोर्थ आयडेंटिफाइंग रिस्क. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड रायटिंग ऑडिट रिपोर्ट, लेखा परीक्षण अहवाल लिहिणे. नेक्स्ट 15 गुडविल क्रिएटेड इंटरनली शोन ॲज, अंतर्गत निर्माण झालेली सद्भावना मीन्स गुडविल कशी दर्शवली जाते. तर बघा ऑप्शन आहे इंटँजिबल असेट, कॉन्टिजेंट असेट, नॉट शोन अँड रेव्हेन्यू रिझर्व. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड नॉट शोन, दर्शवली जात नाही. ठीक आहे. तसंच बघा महाट्रान्सकोची अकाउंट प्रोफेशनल नॉलेजची PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 7 सब्जेक्ट कव्हर केलेले आहे आणि 7000+ MCQs आहे आणि दोन्ही लँग्वेजमध्ये आहे, इंग्लिश आणि मराठी. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील अकाउंट प्रोफेशनलचे. ठीक आहे. जे 7 चॅप्टर्स आहे, आपण 7 सब्जेक्ट म्हणत आहे, ते पूर्ण याच्यामध्ये कव्हर होऊन जातील. ठीक आहे. आणि एव्हरी चॅप्टर्स मीन्स हे 142 टॉपिक्स आहे टोटल. 142 टॉपिक्सचे एव्हरी टॉपिकचे 50-50 MCQ सॉल्व्ह केलेले आहे. ठीक आहे. तर ज्यांना पण ही PDF हवी असेल त्यांनी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे इथे, या नंबरवर तुम्ही मेसेज करून व्हॉट्सअप करून तिथनं PDF घेऊ शकता डायरेक्टली. ठीक आहे. नेक्स्ट 16 when is audit tax compulsory under section 44A. कलम 44AB अंतर्गत कर लेखा परीक्षण अनिवार्य कधी असतो. बघा ऑप्शन आहे टर्नओव्हर ग्रेटर दॅन 1 करोड, सेकंड टर्नओव्हर ग्रेटर दॅन 5 करोड विथ कॅश रिसिप्ट लेस दॅन 5%, थर्ड टर्नओव्हर लेस दॅन 2 करोड अँड फोर्थ व्हॉलेंटरीली ऑलवेज. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड टर्नओव्हर ग्रेटर दॅन 5 करोड विथ कॅश रिसिप्ट लेस दॅन 5%, रोख प्राप्ती 5% पेक्षा कमी आणि उलाढाल 5 कोटीपेक्षा जास्त असेल तेव्हा. नेक्स्ट 17 विच ऑफ द फॉलोइंग कॅन नॉट बी कॅपिटलाइज. खालीलपैकी काय भांडवलीकरण मीन्स कॅपिटलायझेशन करता येत नाही. बघा ऑप्शन आहे लीगल एक्सपेन्सेस टू एक्वायर लँड, सेकंड ट्रायल रन कॉस्ट, थर्ड रूटीन रिपेअर अँड फोर्थ साइट प्रिपरेशन कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड रूटीन रिपेअर्स, नियमित दुरुस्ती, नॉट कॅपिटलाइज. ठीक आहे. नेक्स्ट 18 प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स इज शोन ॲज. थक बाकीदारांवरील सवलतीसाठी तरतूद कशी दाखवली जाते. तर बघा ऑप्शन आहे करंट लायबिलिटी, डिडक्शन फ्रॉम डेटर्स, प्रोव्हिजन इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, कॉन्टिजेंट लॉस. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड डिडक्शन फ्रॉम डेटर्स, थक बाकीदारांमधून वजावट. नेक्स्ट 19 कॅश बेसिस अकाउंटिंग फेल टू रिफ्लेक्ट. रोख पद्धतीचे लेखांकन कोणत्या गोष्टी दाखवण्यात अपयशी ठरते. तर बघा ऑप्शन आहे क्लोजिंग इन्व्हेंटरी, सेकंड प्रॉफिट ट्रेंड, थर्ड ॲकरल एक्सपेन्सेस अँड फोर्थ कॅश फ्लो. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड ॲकरल एक्सपेन्सेस, जमा खर्च. नेक्स्ट 20 ABC अनालिसिस इन इन्व्हेंटरी स्टँड्स फॉर. साठ्याच्या ABC विश्लेषणाचा अर्थ काय. तर बघा ऑप्शन आहे ऑलवेज बेस्ड कंट्रोल, सेकंड ॲक्टिव्हिटी बेस्ड कॅटेगरायझेशन, थर्ड कॉस्ट क्लासिफिकेशन अँड फोर्थ व्हॅल्यू बेस्ड कॅटेगरायझेशन. करेक्ट आन्सर आहे लास्ट व्हॅल्यू बेस्ड कॅटेगरायझेशन, मूल्य आधारित वर्गीकरण. नेक्स्ट 21 डेप्रिसिएशन अंडर कंपनी ॲक्ट 2013 इज बेस्ड ऑन. कंपनी कायदा 2013 नुसार घसारा कोणत्या आधारावर केला जातो. बघा ऑप्शन आहे युसेज अवर, स्ट्रेट लाईन ओनली, थर्ड युजफुल लाईफ अँड फोर्थ परचेस कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड युजफुल लाईफ, उपयुक्त आयुष्य. 22 विच इज नॉट अ टूल ऑफ फायनान्शियल अनालिसिस. खालीलपैकी कोणते वित्त विश्लेषणाचे साधन नाही.
बघा ऑप्शन आहे रेशिओ, कॉमन साइज, ट्रायल बॅलन्स अँड ट्रेंड. करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड ट्रायल बॅलन्स. ठीक आहे. नेक्स्ट 23, इनकम अंडर सेक्शन 56(2) ऑफ एक्स इन्क्लूड. ठीक आहे. कलम 56(2)(x) अंतर्गत कोणते उत्पन्न होते? तर बघा ऑप्शन आहे गिफ्ट, सॅलरी, रेंटल इन्कम, शेअर प्रॉफिट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट गिफ्ट. ठीक आहे, भेट वस्तू. नेक्स्ट 24, ऑडिट डॉक्युमेंटेशन मस्ट बी रिटेन फॉर. लेखापरीक्षण दस्तावेज किती वर्ष जपून ठेवावे लागतात? तर बघा ऑप्शन आहे 2 इयर्स, 7 इयर्स, 10 इयर्स, 15 इयर्स. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड 7 इयर्स, 7 वर्ष. नेक्स्ट 25, डेबेंचर क्रिएट. डेबेंचर्स मुळे काय तयार होतं? बघा ऑप्शन आहे ओनरशिप, इक्विटी, डेब्ट्स, कॉन्टिजेन्सी. करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड डेब्ट मीन्स कर्ज. नेक्स्ट 26, अ बिझनेस लॉस कॅन बी कॅरीड फॉरवर्ड फॉर. व्यवसायातील तोटा किती वर्षासाठी पुढे नेता येतो? बघा ऑप्शन आहे 5 इयर्स, 8 इयर्स, इनडेफिनेटली अँड 10 इयर्स. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड 8 इयर्स, 8 वर्ष. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. जर तुमचा सपोर्ट असेल तर अशीच सिरीज आपण कंटिन्यू ठेवणार, अदरवाईज सिरीज स्टॉप करून देणार. ठीक आहे. नेक्स्ट 7, amortization इज अप्लिकेबल टू. घसारा मीन्स amortization खालीलपैकी कोणावर लागू होतो? तर बघा ऑप्शन आहे मशिनरी, लँड, लीज प्रीमियम अँड इन्व्हेंटरी. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड लीज प्रीमियम, भाडे करार प्रीमियम. नेक्स्ट 28, अ गॅरंटी नॉट सपोर्टेड बाय कन्सिडरेशन इज. प्रतिफळ शिवाय दिलेली हमी काय मानली जाते? तर बघा ऑप्शन आहे वॉइड, एन्फोर्सेबल, इल्लीगल, quasi कॉन्ट्रॅक्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट वॉइड मीन्स अवैध. नेक्स्ट 29, अन ऑडिटर डिटेक्ट फ्रॉड आफ्टर इश्यूइंग ऑडिट रिपोर्ट ही शुड. लेखापरीक्षण अहवाल दिल्यानंतर लेखापालास फसवणूक आढळल्यास त्याने काय करावे? बघा ऑप्शन आहे मॉडिफाय रिपोर्ट, इग्नोर इट, रिपोर्ट टू सेबी अँड फोर्थ इश्यू रिवाइज रिपोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ इश्यू रिवाइज रिपोर्ट, सुधारित अहवाल सादर करावा. नेक्स्ट 30, नेट ऑपरेटिंग सायकल इज कॅल्क्युलेटेड ॲज. नेट ऑपरेटिंग सायकल कशी मोजली जाते? तर बघा ऑप्शन आहे पेएबल प्लस रिसिवेबल, सेकंड इन्व्हेंटरी प्लस रिसिवेबल मायनस पेएबल, थर्ड रिसिवेबल मायनस इन्व्हेंटरी अँड फोर्थ पेएबल प्लस इन्व्हेंटरी मायनस रिसिवेबल. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड इन्व्हेंटरी प्लस रिसिवेबल मायनस पेएबल, साठा प्लस प्रायर प्लस देयके. नेक्स्ट 31, विच ऑफ द फॉलोइंग आयटम इज नॉट शोन इन फंड फ्लो स्टेटमेंट. खालीलपैकी कोणता घटक निधी प्रवाह वितरण पत्रात दाखविला जात नाही? तर बघा ऑप्शन आहे इन्क्रीज इन इक्विटी, सेकंड डेप्रिसिएशन, थर्ड इश्यू ऑफ शेअर अँड फोर्थ परचेस ऑफ मशीन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड डेप्रिसिएशन मीन्स घसारा. नेक्स्ट 32, विच इज नॉट अलाउड ॲज इनपुट टॅक्स क्रेडिट अंडर जीएसटी. जीएसटी अंतर्गत इनपुट टॅक्स क्रेडिटसाठी कोणता खर्च परवान्याचा नाही? तर बघा ऑप्शन आहे मोटर व्हेकल यूज फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ गुड्स, सेकंड कॅपिटल गुड्स, थर्ड आउटडोर कॅटरिंग अँड फोर्थ रॉ मटेरियल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड आउटडोर कॅटरिंग, बाह्य कॅटरिंग सेवा. नेक्स्ट 33, प्रीपेड एक्सपेन्सेस अपीयर इन. पूर्व दाखल खर्च कोठे दर्शवले जाते? बघा ऑप्शन आहे करंट लायबिलिटी, कॉन्टिजेंट लायबिलिटी, करंट असेट अँड नॉन करंट लायबिलिटी. करेक्ट आन्सर आहे थर्ड करंट असेट, चालू मालमत्ता. नेक्स्ट 34, इफ गुड्स आर सेंड ऑन अप्रुव्हल रेव्हेन्यू इज रिकॉग्नाइज्ड वेन. माल मान्यतेवर पाठवले असल्यास उत्पन्न कधी ओळखले जाते? बघा ऑप्शन आहे सेंट, रिटर्न, अप्रूव्ड, इनवॉइस. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड अप्रूव्ड, मंजुरी दिल्यावर. नेक्स्ट 35, सॅलरी पेड इन ॲडव्हान्सेस. आगाऊ दिलेला पगार हा काय मानला जातो? बघा ऑप्शन आहे लायबिलिटी, एक्सपेन्स, असेट, रिझर्व. तर करेक्ट आन्सर आहे ते थर्ड रिझर्व, असेट मीन्स मालमत्ता. नेक्स्ट 36, विच कन्सेप्ट सपोर्ट डेप्रिसिएशन प्रोव्हिजन. घसारा तरतुदीसाठी कोणती संकल्पना आधार देते? बघा ऑप्शन आहे गोइंग कन्सर्न, कन्झर्वेटिझम, मॅचिंग अँड मटेरियलिटी. करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड मॅचिंग, जुळवणी संकल्पना. नेक्स्ट 37, अ कंपनी हॅव्हिंग नो बिझनेस मस्ट. कोणताही व्यवसाय नसलेल्या कंपनीने काय करणे आवश्यक आहे? बघा ऑप्शन आहे फाईल ITR, सेकंड कंडक्ट ऑडिट, थर्ड फाईल नील रिटर्न अंडर जीएसटी अँड फोर्थ पे डिव्हिडंड. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड फाईल नील रिटर्न अंडर जीएसटी, जीएसटी अंतर्गत नील रिटर्न भरावा. ठीक आहे.
नेक्स्ट 38 विच इज नॉट अन ऑब्जेक्टिव्ह ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट. खालीलपैकी कोणता आर्थिक व्यवस्थापनाचा उद्देश नाही. तर बघा ऑप्शन आहे प्रॉफिट मॅक्झिमायझेशन, वेल्थ मॅक्झिमायझेशन, टॅक्स इव्हेशन अँड लिक्विडिटी मेंटेनन्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड टॅक्स इन्व्हेशन, कर चुकवणे. नेक्स्ट 39 अनसेक्युअर्ड लोन टेकन बाय कंपनीज. कंपनीने घेतलेले बिन तारण कर्ज म्हणजे काय. बघा ऑप्शन आहे इक्विटी, रिझर्व, लॉंग टर्म लायबिलिटी, डेफर्ड रेव्हेन्यू. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड लॉंग टर्म लायबिलिटी, दीर्घकालीन देयक. नेक्स्ट 40 विच एरर इज डिस्क्लोज बाय ट्रायल बॅलन्स. कोणती चूक ट्रायल बॅलन्स द्वारे उघड होते. तर बघा ऑप्शन आहे कंपन्सेटिंग एरर, एरर ऑफ प्रिन्सिपल, पोस्टिंग एरर अँड ओमिशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड पोस्टिंग एरर, नोंदवणीची चूक. नेक्स्ट 41 बजेटरी कंट्रोल हेल्प्स इन. बजेट नियंत्रण त्यामुळे कशात मदत होते. तर बघा ऑप्शन आहे टॅक्स प्लॅनिंग, कंट्रोल ऑफ परफॉर्मन्स, डेप्रिसिएशन शेड्यूल अँड पार्टनरशिप ॲग्रीमेंट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड कंट्रोल ऑफ परफॉर्मन्स, कामगिरीवर नियंत्रण. नेक्स्ट 42 असेट एक्वायर्ड अंडर फायनान्स लीज आर. लीज वित्त लीज अंतर्गत मिळवलेली मालमत्ता काय मानली जाते. बघा ऑप्शन आहे एक्सपेन्स, रेव्हेन्यू आयटम, कॅपिटलाइज अँड डेफर्ड इन्कम. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड कॅपिटलाइज, भांडवलीकृत. नेक्स्ट 43 ऑडिट रिस्क इन्क्लूड. ऑडिट जोखीम मध्ये काय समाविष्ट असते. बघा ऑप्शन आहे कंट्रोल रिस्क, मार्केट रिस्क, बिझनेस रिस्क अँड फायनान्शियल रिस्क. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट कंट्रोल रिस्क, नियंत्रणाची जोखीम. नेक्स्ट 44 सॅलरी फ्रॉम टू एम्प्लॉईज टॅक्सेबल अंडर. दोन नियुक्तांकडून मिळणारे वेतन कोणत्या अंतर्गत करपात्र असते. बघा ऑप्शन आहे बिझनेस इन्कम, अदर सोर्स, सॅलरी, हाऊस प्रॉपर्टी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड सॅलरी मीन्स वेतन. नेक्स्ट 45 कॉन्टिजेंट लायबिलिटी शोन इन. अनिश्चित देयता कुठे दर्शवली जाते. बघा ऑप्शन आहे नोट्स टू अकाउंट, बॅलन्स शीट, कॅश फ्लो, ट्रायल बॅलन्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट नोट्स टू अकाउंट, लेखा शुद्ध लेखामध्ये. ठीक आहे. तसंच फायनान्शियलची प्रोफेशनल नॉलेजची कंबाईन ऑल इन वन पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण ही पीडीएफ हवी असेल त्यांनी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर मेसेज करून तुम्ही तिथनं पीडीएफ घेऊ शकता. ठीक आहे. याच्यामध्ये कम्प्लीट अकाउंट्सचा प्रोफेशनल नॉलेजचे कम्प्लीट एमसीक्यूज कव्हर केलेले आहे. ठीक आहे, इंग्लिश आणि मराठीमध्ये. नेक्स्ट 46 बुक डेप्ट आर पार्ट ऑफ. बुक डेप्ट मीन्स जमा क्रिया हे कोणत्या वर्गात मोडतात. तर बघा ऑप्शन आहे फिक्स असेट, इन्व्हेस्टमेंट, करंट असेट, करंट लायबिलिटी. तर करेक्ट आन्सर आहे करंट असेट, वर्तमान मालमत्ता. नेक्स्ट 47 पेनॉल्टी अंडर ऑडिट नॉन कंपायलन्स इज अंडर. ऑडिट न जुळवल्यास दंड कोणत्या कलमाखाली होतो. बघा ऑप्शन आहे सेक्शन 44AB, सेक्शन 23(4)(a) देन सेक्शन 271B अँड सेक्शन 140. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड सेक्शन 271B, कलम 271B. नेक्स्ट 48 विच ट्रान्झॅक्शन अफेक्ट बोथ जर्नल अँड सबसायडरी बुक. खालीलपैकी कोणता व्यवहार जर्नल व सहाय्यक वह्या दोन्हीवर परिणाम करतो. तर बघा ऑप्शन आहे कॅश सेल, क्रेडिट परचेस, परचेस रिटर्न अँड डेप्रिसिएशन. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट कॅश सेल्स, रोखीची विक्री. नेक्स्ट 49 मॅनेजमेंट ऑडिट फोकस ऑन. व्यवस्थापन लेखापरीक्षणाचा भर कशावर असतो. बघा ऑप्शन आहे फ्रॉड डिटेक्शन, फायनान्शियल मिसस्टेटमेंट, इफिशियन्सी अँड परफॉर्मन्स अँड फोर्थ टॅक्स इन्व्हेशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इफिशियन्सी अँड परफॉर्मन्स, कार्यक्षमता व कामगिरी. नेक्स्ट 50 कॅश बुक इज अ टाइप ऑफ. कॅश बुक हा कोणत्या प्रकारात मोडतो. बघा ऑप्शन आहे लेजर, सबसायडरी बुक, जर्नल अँड ट्रायल बॅलन्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड सबसायडरी बुक, सहाय्यक वह्या. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. ज्यांना सेपरेट पीडीएफ हवी असेल तर सेपरेट पीडीएफ पण अवेलेबल आहे आणि कंबाईन पीडीएफ पण अवेलेबल आहे. ठीक आहे. तर ज्यांना पण पीडीएफ हवी असेल त्यांनी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर मेसेज करून तुमचं पीडीएफ घेऊ शकता. ही खूप इम्पॉर्टंट पीडीएफ होणार आहे तुम्हाला अकाउंटसाठी. ठीक आहे. मोस्ट ऑफ द सगळंच टॉपिक्स इथे 7 टॉपिक्स जे आहे चॅप्टर्स कव्हर केलेले आहे आणि टोटल सगळंच सिलेबस इथे कव्हर्स आहे अकाउंटचा. तसंच मराठी लँग्वेजची सुद्धा अवेलेबल आहे, ग्रामर्सची. ती पण पीडीएफ हवी असेल तर ती पण पीडीएफ तुम्हाला ते मिळून जाईल.